नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. उद्या आहे एकादश आणि माझ्या मुलग्याच्या छोट्या स्कूलमध्ये आज दिंडी सोहळा साजरा सेलिब्रेशन होणार आहे. त्याच्यासाठी त्याला संत ह्या रूपामध्ये त्याला मी सजवत आहे आणि ह्या सगळ्या ड्रेपरी मी घातलेली आहे त्याला आणि ही टोपी सुद्धा घातलेली आहे. टोपी घातल्यानंतर आता त्याला टिळा लावण्यासाठी मी कलरचा यूज केलेला आहे. कलरने मी असं व्हाईट पेंट केलेला आहे, गोल टिळा आणि मध्ये नाम. आणि आता हा रेडी आहे. दिंडी सोहळा स्कूलमध्ये त्यांच्या दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी पण युनिक स्टारमध्ये दिंडी सोहळा आहे. त्याची फर्स्ट टाईमच आहे स्कूलमध्ये तो दिंडी सोहळ्यासाठी. दरवर्षी त्यांच्या स्कूलमध्ये केला जातो, पण तो आता नर्सरीला आहे. आता ह्याचं फर्स्ट टाईमच त्याचा हा दिंडी सोहळा सेलिब्रेशनसाठी तो पार्टिसिपेट झालेला आहे. आता हे सर्व मुलं रांगेनं दिंडीमध्ये सगळे, कोणी विठ्ठल झालेले आहेत, कोणी रखुमाई झालेले आहेत आणि ही पालखीसुद्धा आहे. आणि छोटे छोटे वारकरी, मुलं हे सर्व छोटे वारकरी आलेले आहेत सजून. सर्व पॅरेंट्सने त्यांना खूप छान ड्रेपरी घातलेली आहे सर्वांनी आणि टीचर्स पण खूप छान उत्साहाने या सेलिब्रेशनमध्ये पार्टिसिपेट आहेत. आणि हा आत्रेय, त्याला कालपासूनच एक्साइटमेंट लागली होती ह्या दिंडी सोहळ्याची आणि आज हा तयार होऊन आलेला आहे. आणि जे रुक्माई बनवून आलेले आहेत मुली, त्यांनी साड्या नेसलेल्या आहेत छानपैकी, गजरा घातलेला आहे, दागिने, जे काही जणांनी मुकुटसुद्धा, किरीटसुद्धा घातलेले आहेत. विठ्ठल रूपातमध्ये माऊलीच्या रूपात जे आलेले आहेत त्यांनीसुद्धा छानपैकी ड्रेस, ते सगळे किरीट वगैरे सुंदर सुंदर असे किरीट घातलेले आहेत, मुकुट घातलेले आहेत. खूपच मस्त वाटत आहेत. आणि असं साक्षात विठ्ठल आणि रखुमाईचं रूप आपण पाहतोय, हे असा भास होतोय. इतकं छान हा रिंगण सोहळासुद्धा त्यांनी खूप मस्त असं लाईनमध्ये गोल राऊंड केलेला आहे मुलांचा. आणि एक एक करून असे राऊंडमध्ये मुलं, विठ्ठल वारकरी, हे सर्व लोक जे तुळस घेऊन आहेत, मुली त्यासुद्धा डोक्यावरती तुळस घेऊन अशाच गोल राऊंडमध्ये चाललेल्या आहेत. रिंगण सोहळ्यामध्ये सगळे मुलांनी छानपैकी केलेलं आहे. जे वारकरी आहेत त्यांच्या हातात झेंडे आहेत, टाळ आहेत वाजवत. त्यामध्ये सगळे नर्सरी, प्ले ग्रुप, ज्युनियर, सिनियर आणि 1st to 4th स्टँडर्डची मुलं सर्व पार्टिसिपेट आहेत. आणि पॅरेंट्सनी पण खूप छान असे ड्रेपरी सजवून वगैरे मुलांना पाठवलेले आहेत. आणि टीचर्स पण खूप छान आज सजून वगैरे आलेले आहेत, छान आवरून आलेले आहेत. आणि सर्वच उत्साहामध्ये छान दिंडी सोहळा हा कार्यक्रम पार पाडलेला आहे यांचा. दरवर्षीच ह्यांच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट केलेला जातो मोठ्या प्रमाणात. आत्रेयचं हे फर्स्ट टाईमच होतं आणि छान अशी ही मुलं, वारकरी वगैरे चालले आहेत. कोणी टाळ आणले होते, कोणी वीणा आणली होती, कोणाच्या हातात गळ्यामध्ये ढोलकीसुद्धा होती, चिपळ्या होत्या. आणि असा सर्वत्र याचा गजर विठ्ठलाचा चालू होता. आणि सर्वत्र सगळीकडे खूप छान असा नाद, आवाज होत होता टाळ चिपळ्यांचा. आणि खूप छानपैकी अशी ही दिंडी उत्साहात पार पडलेली आहे. आणि आता हा छोट्या वारकरी, छोटी लहान मुलांची दिंडी, जसं मोठ्यांचं असतं, मोठ्यांची पंढरपूरला दिंडी जाते त्याप्रमाणेच हुबेहूब असं इथे दिंडी सोहळा संपन्न झालेला आहे. हा ब्लॉग माझा कसा वाटला हे सर्वांनी कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.